मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे होळी आणि होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं नाही याचा एक व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या अगदी फायद्याचा होणार आहे। अशा चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि यामुळे तुम्ही जी काही पूजापाठ करत आहात त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे। तर हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहेत। रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहन केलं जातं। होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी प्रतीक मानलं जात असतं। रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहेत। होळी दहन हे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आपण मानत असतो। रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जात असतो। या दिवसासाठी हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही विशेष नियम लावलेले आहेत जे पाळले पाहिजे। त्यामुळे यावर्षीची होळी दहन कधी करायचे आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून प्राप्त करणार आहोत। तर तुम्हाला 13 मार्च रोजी होळी आपल्याला साजरी करायची आहे। पण या होळीमध्ये तुम्हाला अशा काही वस्तू आहेत त्या तुम्हाला टाकायच्या नाहीत किंवा त्यापासून तुम्हाला वाचायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होणार नाही, भगवान विष्णू तुमच्यावरती नाराज होणार नाहीत। आणि हे नियम तुम्हाला माहीत असलं पाहिजे की होळीमध्ये आपण नको त्या गोष्टी टाकत असतो आणि त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे आपलं नुकसान होत असतं किंवा आपल्याला कोणीतरी सांगितलं, कुठेतरी ऐकलं म्हणून आपण त्या सर्व गोष्टी करत असतो। पण हे साफ चुकीचं आहे। आपल्याला शास्त्राच्या पद्धतीने आपण चालायचं आहे। त्यामुळे कुठेतरी आपण होळीची पूजा केलेली आपल्याला पूर्ण फळ भेटत नाही। होलिका दहनामध्ये ज्या वस्तू अर्पण करायच्या असतात त्याच करायच्या आहेत, नको त्या वस्तू अर्पण करू नका। होळीच्या दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे। ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर तुम्हाला करायची आहे। या दिवशी व्रत किंवा उपवास देखील केले जातात, कारण पौर्णिमा असते, माता लक्ष्मीसाठी आपण उपवास करत असतो। तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुम्हाला एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते। तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ आणि 11 शेंगांचे गोळे, तुम्हाला तांदळाचे दाणे, साखर, गव्हाचे दाणे यांचा वापर करून पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यानंतर मग ते जाळून तुम्हाला टाकायचं आहे, होळिकामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। या दिवशी तुम्हाला गरिबांना दान करायचं आहे, कारण होळीच्या दिवशी दान धर्म केल्याने तुम्हाला अनेक शुभ फायदे होत असतात। दान करा, मंदिरामध्ये दान करा, ब्राह्मणांना दान करणं तुम्हाला खूप फायद्याचं आणि शुभ ठरणार आहे। तर होळीच्या दिवशी काय करायचं नाही हे सुद्धा आपण पाहूयात। होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही तुम्हाला पैसे उधार द्यायचे नाहीत। ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या डोक्यावरती हमेशा कर्ज वाढत जातं आणि तो कर्जबाजारी होत असतो। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, या दिवशी कोणालाही कर्ज द्यायचं नाही। होलिका दहनामध्ये होळीमध्ये तुम्हाला पैसे कॉईन टाकायचे नाहीत, त्यामुळे सुद्धा तुमच्या धनाची हानी होत असते। माता लक्ष्मीला तुम्हाला अग्नीमध्ये टाकायचं नाही। काही लोक असतात 1 रुपया 2 रुपया त्या अग्नीमध्ये टाकत असतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे माता लक्ष्मी नाराज होत असते आणि त्यांच्याकडील धन हळूहळू नाहीसं होत असतं। त्यांच्या घरी येणारा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल किंवा माता लक्ष्मी ही त्यांच्या घरातून रागवून निघून जात असते। त्यामुळे होलिका दहनामध्ये तुम्हाला कॉईन, पैसे अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे नाहीत। होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका। इतर कोणत्याही रंगबिरंगी कपडे घाला, पण काळे किंवा पांढरे कपडे तुम्हाला घालायचे नाहीत। हे खूप अशुभ मानलं जात असतं। पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते। होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस रिकामे सोडू नयेत। केस बांधूनच तुम्हाला होळी पेटवायला किंवा होळीची पूजा करायला तुम्हाला जायचं आहे। कोणत्याही पूजेमध्ये केस रिकामे सोडून तुम्हाला जायचं नाही। मोकळ्या केसांनी होळीची पूजा करणं हे शास्त्रात अशुभ मानलं गेलेलं आहे। होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला तुम्हाला हात लावायचा नाही किंवा पायाने देखील स्पर्श करायचा नाही, कारण या दिवशी खूप असे तंत्रमंत्र, जादूटोणे केले जातात। पौर्णिमा असते, होळीची रात्र ही खूप महाभयंकर रात्र देखील मानली जाते। त्यानंतर यावर्षी चंद्रग्रहण देखील आहे, त्यामुळे हा जे कोणी जादूटोणा करतात त्या लोकांसाठी ही खूप सुवर्णसंधी आहे। एखाद्या माणसाला ते जिंदगीतून उठवू सुद्धा शकतात, एवढी ताकद त्या रात्रीत असते आणि त्या रात्रीची ती वाट बघत असतात। त्यामुळे या रात्री कुठेही तुम्हाला बाहेर जायचं नाही। रोडनी येता जाता तुम्हाला कोणत्या वस्तू दिसल्या, सापडल्या तर त्या तुम्हाला हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही, घरी घेऊन यायच्या तर बिलकुल नाहीत। मग ती कितीही मौल्यवान वस्तू असू द्यात, कितीही
अगदी पैसे जरी तुम्हाला सापडले तरी तुम्ही ते घरी घेऊन येऊ नका, कारण ही रात्र जी आहे ती खूप भयंकर रात्र असते आणि जादूटोणा करणारे, काळ्या जादू करणारे लोक या दिवशी खूप जादू करत असतात. नवविवाहित महिलांच्या तिच्या सासरच्या घरात पहिल्यांदा होळी दहनाचा अग्नी पाहू नये असं अशुभ मानलं जात असतं. त्यामुळे होळिका सण हा जेवढा चांगला आहे तेवढा घातक देखील आहे. त्यामुळे हे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आहे ते देखील या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओपासून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला आज रात्री काय करायचं आहे, काय नाही. घरामध्ये शांतता ठेवा, कोणालाही उलट बोलू नका, शिव्याशाप घरामध्ये कोणाला देऊ नका, कारण हा अत्यंत शुभ दिवस देखील असतो. पण आपण जसं आपल्या तोंडातून येत असतं तसं घडत देखील असतं. त्यामुळे चांगल्या गोष्टी या दिवशी बोला, घरात भांडण करू नका. जमत नसेल तर घरात एक दिवस तुम्ही शांतता ठेवा, एकमेकाशी नाही बोललं तरी चालेल, पण घरामध्ये उलटसुलट किंवा कोणाला शिव्याशाप हे नक्की देऊच नका तुम्ही. त्यामुळे तुमचं जे काही आहे ते कल्याण होणार आहे किंवा एक दिवस तुम्हाला फक्त पाळायचं आहे. तर आज जादूटोण्यांपासून सावध राहा. कोणी तुमच्या घरी काय आज मागायला आलं, काही माता राणीसाठी ज्या लक्ष्मी पूजनासाठी आपण ज्या वस्तू वापरतो, म्हणजे वेलची असेल, लवंगा असेल, हळद असेल, मीठ असेल, ह्या वस्तू तुम्हाला आज कोणाला द्यायच्या नाहीत. पैसे उधार कोणाला द्यायचे नाहीत. कोणाच्या घरी काही मागायलासुद्धा तुम्हाला जायचं नाही, कारण की असं केल्याने तुम्हाला वर्षानुवर्ष तुम्ही मागतच राहाल अशी वेळ येत जाते. त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे आणि हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर हा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलसोबत राहा. धन्यवाद.